मंडळी नमस्कार। मंडळी, आप म्हणजे आम आदमी पार्टी हा पक्ष एक निश्चित असं धोरण घेऊन राजकारणामध्ये आला होता। त्या आप पक्षाला देखील आता फुटीचं ग्रहण लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नेमकी काय कारणं आहेत हे शोधायचं काम आपलं आहे, म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणून किंवा पत्रकार म्हणून माझा तर आहेच, परंतु तुम्ही देखील विचार करण्याची गरज आहे आणि त्यापेक्षा जास्त विचार करण्याची गरज आहे ती केजरीवाल आणि त्यांचे जे काही नेते आहेत यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे। आपल्या पक्षाला फुटीचं ग्रहण का लागतं असं म्हटलं जातं सर्वसाधारणपणे की मराठी माणूस जो आहे ना तो एकीने राहू शकत नाही। मात्र लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की राजकीय पक्षांचा सगळ्या इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात असं येतं की कुठलाही राजकीय पक्ष फार दिवस एकीने राहिलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही। कारण राजकीय पक्षामध्ये विशेषतः आजच्या काळामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा फार प्रबळ व्हायला लागलेल्या आहेत आणि या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालण्याचं काम ज्यांना त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या पक्षातल्या नेत्यांची आवश्यकता आहे असे दुसऱ्या पक्षातले नेते किंवा कार्यकर्ते खतपाणी घालत असतात आणि ते खतपाणी घातल्यानंतर त्यांचा जो अहंकार आहे किंवा त्यांच्या राजकीय इच्छा ज्या आहेत त्या अधिक फुलवल्या जातात आणि त्यांना देखील आपण नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अशा पद्धतीचा भास व्हायला लागतो किंवा एक प्रकारचा आत्मविश्वास यायला लागतो। या सगळ्या गोष्टीमधूनच पक्षाच्या फुटीची परंपरा व्हायला लागलेली आहे, पक्ष फुटायला लागलेले आहेत। राजकीय नेते जे काल परवा नगरसेवक देखील नव्हते त्यांना आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्न जी आहेत ती पडायला लागलेली आहेत आणि यातून साध्य होतंय काय की राजकारण जे आहे ते अत्यंत हीन पातळीवरती घसरत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपमध्ये जी काय फूट पडलेली आहे, काल आपण जे उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये राघव चड्डा आणि जी काही सगळी मंडळी आहेत यांनी आपकरता खूप काम केलेलं आहे। केजरीवालांच्या सोबत ते निष्ठावान होते म्हणूनच त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व मिळालेलं होतं। मात्र केजरीवाल यांचं नेमकं चुकलंय काय याचा आत्मपरीक्षण केजरीवाल आणि त्यांच्या कंपनीने केलं पाहिजे, जे आता सध्या आपमध्ये आहेत त्यांनी करायला हवं। राघव चड्डांच्या जे काय सगळे त्यांचे आत्मविश्वास आहे किंवा राजकीय आकांक्षा आहेत यांना खतपाणी घालण्याचं काम भाजपाने निश्चितपणे केलेलं आहे। भाजपाने आत्तापर्यंत अनेक पक्ष फोडण्याचं काम केलं आहे आणि भाजपाच्या नेत्यांनी हे कबूल देखील केलेलं आहे। मात्र पक्ष फुटण्यामागची कारणं काय ही जशी दुसरा पक्ष आपल्याला त्यांना प्रलोभनं दाखवतो तशी स्वतःच्या पक्षाची म्हणजे ज्या पक्षाचे नेते फुटतात त्या पक्षाच्या नेतृत्वाचं देखील काय चुकतं आहे हे देखील आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। केजरीवालांनी ती करायला हवं। 10 पैकी 7 राज्यसभेचे खासदार फुटत आहेत, संसदेमध्ये पक्षामध्ये फूट पडलेली आहे। अजूनही पक्ष सरसकट फुटलेला नाही, मात्र जर हे असंच चालू राहिलं तर आप पक्ष फुटायला वेळ लागणार नाही।